त्या कामाला आपल्याच कार्यकाळात मंजुरी, फुकटचे श्रेय लाटू नका. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा प्रतिस्पर्ध्यांना टोला. अंबड येथील 35 MLD जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला आपल्या कार्यकाळात सुमारे 72 कोटींच्या निधीसह राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून त्याचवेळी कामाला देखील सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान आमदारांनी आयत्या पिट्यावर रेगोट्या ओढून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी लगावला आहे. आपण मंजूर करून आणलेल्या व आपल्याच कार्यकाळात सुरू झालेल्या विकास कामांचं फुकटचं श्रेय आमदार लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता केली आहे. आपण मंजूर करून आणलेल्या विकास कामांचं श्रेय लाटण्याऐवजी राज्यात सत्तेत असलेल्या या महाशयांनी शहराच्या विकासात भर पडेल असं काहीतरी भरीव काम करून दाखवावं असं आवाहनही गोरंट्याल यांनी दिलं आहे. जायकवाडी जालना पाईपलाईनची योजना जिथे हा पाणी फिल्टर होत आहे, हा अंबडला देवीच्या मंदिरला लागून आहे. इथं जुना आपला हे जे दिसतात, मी जिकडं माझा हात दाखवतो तिकडं 15 MLDची कॅपॅसिटीचा WTP म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लान आहे. पण हे नवीन पाईपलाईन जे मी जायकवाडीहून आणलेला आहे त्याची कॅपॅसिटी 60 MLDची आहे. फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लान लहान असल्यामुळं आम्ही 60 MLD घेऊ शकत नाही. मध्यंतरी मी अधिवेशनमध्ये आवाज उचललं की आम्हाला आणखीन एक 35 MLDचा नवीन WTP म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट करून द्या. हे जे नवीन चाललं आहे ते 35 MLDचं आहे. भविष्यात हे झाल्यानंतर जालना शहराला 50 MLDचं पाणी पर डे येणार आहे. ज्या दिवशी 50 MLD पाणी येईल, जे आता 8 दिवसावर पाणी आहे, ते मला वाटतं की हप्त्यातून 3दा पाणी आम्ही देऊ शकतो, याची कॅपॅसिटी आहे. तसंच यासोबत जुना आमचं जे घाणेवाडी तलाव आहे तेथून तर आमचा जे जुना फिल्टर बेड जालन्यामध्ये आहे त्याचा जे निजामकालीन पाईप आहे ते जीर्णशीर्ण झालेले आहे. त्यालाही सरकारने पैसे दिले, त्याचंही काम चालू आहे. हा 35 MLD आणि जे घाणेवाडीपासून तो नवीन JS कॉलेज मागे जे फिल्टर बेड आहे या पाईपलाईन यासाठी 75 कोटी रुपये दिलेले आहे आणि त्याचं काम प्रगतीपर आपण बघून घ्या. येणाऱ्या 6 महिन्यानंतर जालना शहराला हप्त्यातून 3 दिवस पाणी देण्याची आमची तयारी आहे. आपला सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.